हॅलो एव्हरीबॉडी, ओम साईराम. माझं नाव यशस्वी सचिन वाणी. वेलकम टू संडे टॉक्स. तर शिर्डी गॅजेटियर अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक आणि शिर्डीमध्ये 25 वर्षांपासून पत्रकारितेचा अनुभव असलेले व्यक्तित्व म्हणजेच प्रमोद काका आहेर. नमस्कार. तर चला सुरुवात करूया. तर काका, सर्वात पहिला प्रश्न असा की तुम्हाला पुस्तक लिहिण्याची आवड कधीपासून निर्माण झाली व कशी? आवड म्हणण्यापेक्षा एक घटना अशी झाली की 2006 साली सिंहासनाचा मुद्दा उपस्थित झाला, साईबाबांच्या सिंहासनाचा विषय. आणि ते सिंहासन बसल्यानंतर काही वर्षांनी आम्ही पुन्हा जेव्हा असं चर्चा करायला लागलो की सिंहासन कधी बसलं, काय बसलं, असे माझे मित्र मला रेफरन्स विचारायला लागले. मुळात मी साईबाबांच्या अनेक स्टोऱ्या बऱ्याच वर्षांपासून करतो, म्हणजे पहिल्यापासून साईबाबांविषयीचे वेगळे माहिती काढणं आणि स्टोऱ्या करणं. त्यामुळं जेव्हा काही बातमीचा विषय यायचा तेव्हा सगळेजण मला फोन करून विचारायचे. असंच एकदा सिंहासनाचं पण विचारलं गेलं की कधी सिंहासन बसवलं. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की साईबाबांचं सिंहासन आपल्या समोर बसवलं आहे, त्याचे आपण साक्षीदार आहोत, तरी पण आपण त्याचे डिटेल सांगू शकत नाही, की त्याची तारीख सांगू शकत नाही. म्हणजे इतकी ह्या ज्या मोठमोठ्या घटना आहेत, ह्या जर ज्या आपण बघितल्या त्या आपण सुद्धा सांगू शकत नाही की किती तारखेला बसवल्या. तर मला वाटतं याची कुठंतरी नोंद असली पाहिजे. ही पहिली संकल्पना समोर आली. त्यानंतर माझे काही मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की मग तुम्ही हे सगळं करताच आहे, साईबाबांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या, तर त्याचा संग्रह करा आणि त्या संग्रहाचं एक पुस्तक करा. या संकल्पनेतून पहिला पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात मी कोराळा गाव इथे एका कोराळ्याची स्टोरी करायला गेलो होतो. आणि कोराळ्याची काय, मला एक आपला शिर्डीचा पूर्वी तालुका होता अशी माहिती होती, त्यामुळं मला त्याचं एक उत्सुकता होती, म्हणून मी त्याबाबत जरा शोध घेतला. आणि त्यातच मला एक गॅजेटियर, अहमदनगर जिल्ह्याचं गॅजेटियर हाती आलं. पूर्वी ब्रिटिशांनी गॅजेटियर तयार केले आहेत. 1881ला पहिलं गॅजेटियर प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे पूर्ण देशभर त्यांनी ते केलं. त्याच्यात तितकी त्यांनी स्थल, काळ, तिथले राजकीय, सामाजिक, सगळी भौगोलिक, तिथली सगळी माहिती, तिथल्या नागरिकांचं इतका डाटा गोळा केलेला आहे त्या पुस्तकात. आणि ते गॅजेटियर हा एक संदर्भ कोश होता. तर त्याच्यावरून मला गॅजेटियरचं पण याचं शिर्डी गॅजेटियर हे नाव सुचलं. म्हणजे पुस्तक लिहिण्याच्या अगोदर पुस्तकाचं नाव निश्चित झालं आणि नंतर पुढे पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. अगदीच. तर काका, मग तुम्ही जसं पुस्तक लिहिलं, तर या पुस्तकात जी माहिती आहे या माहितीचा साठा तुम्ही कशा प्रकारे केला? साठा म्हणजे संकलन म्हणायचं, असं म्हणजे गोळा कशी केली ना. तर ते ह्या पुस्तकातली जी माहिती आहे त्यात म्हणजे जुने साईबाबांविषयीचे प्रकाशित झालेले पुस्तकं आहेत, संस्थांचं रेकॉर्ड आहे, तहसील कार्यालयाचं रेकॉर्ड आहे, पुण्याचं पुराभिलेख जे डिपार्टमेंट आहे जिथं सगळं पुरातत्व माहिती असते, जुनी माहिती असते, किंवा शाळांचे रेकॉर्ड असतं जुनं, सायलीलासारखे अंक असतील. म्हणजे जे जुने संदर्भ आहे, जिथून आपल्याला यात एक असं कुठलं ठिकाण नाही की तिथून आपण माहिती मिळवली. याची माहितीचे स्रोत अनेक आहेत. काही नागरिक आहेत जुने, काहींकडे घरी रेकॉर्ड होतं, असे वेगवेगळे स्रोत आहेत. त्या सगळ्या ठिकाणाहून आपल्याला ती माहिती गोळा करावी लागली. हो, अगदीच. तर ॲक्च्युली ह्या बुकच्या जो नेम आहे, जे टायटल आहे ह्या बुकचं, त्याच्यावरूनच असं वाटतं की ह्याच्यात काहीतरी आहे असं ट्रेजर सारखं. तो ट्रेजर आपल्याला आपल्या माइंडमध्ये फिक्स करून घ्यायचा आहे. तर काका, तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे जे युवक आहे आत्ताचे, त्यांना ही पुस्तक वाचून काय बेनिफिट्स होतील फ्युचरमध्ये? हे गॅजेटियर जे आहे हे आपण 3 भागात आहे. ते म्हणजे एक याच्यात भक्तिपर्व आहे, एक विकास पर्व आहे आणि एक शिर्डी नगरीची माहिती आहे. जे भक्तिपर्व आहे त्यात 21 चॅप्टर आहे आणि ज्यांना साईबाबांविषयी जाणून घ्यायचं असं सगळं त्या 21 चॅप्टरमध्ये आहे. म्हणजे काहींना फक्त साईबाबांविषयी जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी भक्तिपर्व आहे. ज्यांना साईबाबा समाधीस्थ झाल्यानंतर आत्तापर्यंत जाणून घ्यायचं आहे, म्हणजे साईबाबांची संस्थांची कशी आर्थिक वाटचाल झाली, संस्थांमध्ये काय घडामोडी झाल्या, महत्त्वाचं काय घडलं, सिंहासन कसं झालं, मूर्ती कशी बसवली, कळस कसा बसवला,
किंवा पुढचा सभामंडप कसा झाला, साईबाबांचा रथ कसा होता, साईबाबांचं नैवेद्य कसा असायचा, साईबाबांचं चरित्र कसं लिहिलं गेलं, हे जे सगळे बारकावे असतात म्हणजे साईबाबांशी संबंधितच, साईबाबा आणि संस्थांशी संबंधित ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुढचे 32 चॅप्टर आहेत. आणि ज्यांना काही जणांना साईबाबा माहीत आहेत, म्हणजे आपण जे या पुस्तकातून जे साईबाबा मांडलेत ते माझ्या माहितीप्रमाणे 60-70% नवीन आहेत. म्हणजे आपण या पुस्तकात चमत्कारांना फाटा दिला आहे, कारण तुमच्यासारखी जी पुढची पिढी येईल ती चमत्कार मानणार नाही ती, त्यामुळं आपण असं केलं आहे यात चमत्कारांना फाटा दिला आहे. पण साईबाबांचं सामाजिक जे रूप आहे, सामाजिक त्यांची जी शिकवण आहे ती समोर आणली. उदाहरणार्थ त्यावेळी अशी परिस्थिती होती की साईबाबांना विचारल्याशिवाय शिर्डीत कुणी काही करत नसायचं. शिर्डीतच काय, साईबाबांचे जे भक्त पण असायचे ते पण इथं आलेले भक्त शिर्डीतून साईबाबांची परमिशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत किती अडचण असो ते बाहेर जात नसायचे. तर साईबाबांच्या काळात साईबाबा समाधीस्थ होईपर्यंत 1917-18 18 जे साईबाबा समाधीत झाले तोपर्यंत 13-14 समाजांच्या मुलींनी शाळेत प्रवेश घेतलेला होता. म्हणजे तशी ती ऐतिहासिक बाब आहे. ज्या काळात म्हणजे 100 वर्षापूर्वी मुलांनासुद्धा शिक्षण एकदम तसं दुर्लभ होतं, त्या काळात शिर्डीसारख्या अगदी 1,500 लोकसंख्या असलेल्या 1200 ते 1,500 लोकसंख्या असलेल्या एखाद्या छोट्याशा गावात 12-14 वेगवेगळ्या समाजाच्या मुली ज्या दुर्लक्षित बलुतेदारापैकी, त्यात लोहार असतील, कुंभार असतील, चंभार असतील, न्हावी असतील, अशा वेगवेगळ्या समाजातल्या मुली शाळेत गेलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं एक मोठी सामाजिक उत्क्रांती आहे. याशिवाय साईबाबांचे जे आहे शिकवण ती हे जे रूढी परंपरा आहे किंवा जे अनिष्ट हे आहे त्याच्या विरोधात पण साईबाबा होते. त्याचे पण अनेक उदाहरणं आहे. साईबाबांची शिकवणच मुळात जी रुग्णसेवा, आपण जी नेहमी म्हणतो रुग्णसेवा किंवा वनीकरण किंवा वृक्षारोपण किंवा गोरगरिबांना मदत, त्याच्याशिवाय पण साईबाबांची खूप मोठी शिकवण आहे. साईबाबांची छोटे छोटे शिकवण आहेत, नेहमी खरं बोलायचं कधी, आणि त्यांची एक अशी शिकवण आहे की घरातून जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, पोटभर खा बाहेर पडा, उपवास करू नका, कोणाला कर्ज काढून तुम्ही दिवाळी करू नका, कर्ज काढून पर्यटन करू नका. इतक्या अशा वेगवेगळ्या त्यांची शिकवणुकी ह्या पण आपण त्यातून समोर आणल्या आहे. किंवा ज्या हे की ते साईबाबांच्या 1912च्या एका चॅप्टरमध्ये आलेलं आहे की साईबाबांच्या डोक्यावर राधाकृष्णांनी करकोच्याची अंडी बांधून ठेवली होती, ती त्यांनी काढून फेकून दिली. म्हणजे साईबाबा हे पण मानत नव्हते, म्हणजे अंधश्रद्धा पण मानत नव्हते. असे वेगवेगळे त्यांचे साईबाबांचे वेगवेगळे चेहरे समोर आले आहेत यातून. तेव्हा ज्यांना साईबाबा आवडतात त्यांनी ते वाचावं, ज्यांना शिर्डी आणि ज्याच्याविषयी काही रिसर्च करण्याचं हे आहे किंवा साईबाबाविषयी त्यांच्यासाठी तो भाग आहे. किंवा शिर्डीतल्या लोकांना उत्सुकता आहे की आपले वाडवडील पंजोबा यांचा साईबाबांशी कसा संबंध होता, आपल्या नेमक्या काय नेमक्या शिर्डीत मोठ्या कोणत्या घडामोडी घडल्या, हे सगळं ज्यांना जाणून घ्यायचे त्यांच्यासाठी तिसरा शिर्डीचा पण टॉपिक आहे. असं वेगवेगळ्या टप्प्यातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या ज्यांना आकर्षण येते असं सगळ्यांना एक ते कोंबो पॅक झालेला आहे तो. खूप छान प्रकारे तुम्ही ह्या पुस्तकाला डिस्क्राईब केलेलं आहे. ह्याच्यात 3 भाग आहे आणि ह्याच्यानेच कळतं की ही खूप इन्फॉर्मेटिव्ह बुक आहे. ह्याच्यात हिस्ट्री, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये काय काय होऊ शकतं, काय काय बेनिफिट्स आहे युवकांना, हे सर्व दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की खरंच जर शक्य असेल तर तुम्ही ही पुस्तक जे आहे हे वाचा. यात आपण ह्या पुस्तकाच्या शेवटी आपण अशा डेट वाईज सगळं हे केलेलं आहे की तुम्ही एखादी तारीख जर बघितली तर त्या समजा उदाहरणार्थ आज तारीख, आजची जी तारीख आहे आज 6 ऑक्टोबर असेल ना, 7 ऑक्टोबर 1930 कोजागिरी उत्सवाची जी नोव्हेंबर सॉरी नोव्हेंबर 7 नोव्हेंबरला 1910 रोजी 7 नोव्हेंबर 1910 रोजी रात्री चावडी मिरवणुकीत चौरी आणि मोर्चेल वापरायला सुरुवात झाली.
म्हणजे आज आपण एखादं तारीख बघितली, त्या तारखेला आज काय झालं तर ते लगेच त्यात समजतं. ते तारखेवाईज आपण ते केलं आहे. याशिवाय आपण हे पुस्तक वाचल्यानंतर शेवटी काही अपेक्षा पण व्यक्त केल्यात आणि त्यात साधारण अशी आहे की रोज छोट्या छोट्या 10-12 अपेक्षा व्यक्त केल्या की संस्थांनी काय केलं पाहिजे. आणि एक भाविकांसाठी एक छोटं आव्हान पण आपण केलं आहे की प्रत्येकाने रोज 1 रुपया तरी बाजूला काढला पाहिजे. आणि तो 1 रुपया जो आहे तो तुम्ही म्हणजे जमा झालेले जे पैसे पेटीतच टाका असं नाही, पण जे साईबाबांची शिकवणूक आहे त्या शिकवणुकीनुसार ते खर्च करा. सामाजिक भले एखाद्या रुग्णाला मदत असेल किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत असेल, असे याच्यावर मदत करा. भले मग ते ज्याची क्षमता जास्त आहे तो जास्त टाकेल, पण किमान 1 रुपया तरी आपण रोज वेगळा केला पाहिजे. असे वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे. किंवा गुरुस्थानचं जे निंबवृक्ष आहे त्याचं टिश्यू कल्चर झालं पाहिजे. ते लाखो लोकांपर्यंत त्याचं ते रोपं गेले पाहिजे. त्या माध्यमातून सामाजिक वनीकरणाचं देशभर मोठं काम उभं राहील. जी साईबाबांच्या काळात ती सत्यव्रत पूजा सुरू होती, पण ती साईबाबांच्या समाधीनंतर पण 25 वर्ष सुरू असल्याची दाखले आहेत. ती पण काळाच्या ओघात बंद झालेली आहे. ती जी सध्या सुरू आहे ती सत्यनारायण पूजा आहे. तिला साई सत्यव्रत म्हटलं जातं. ते मूळ जी साई सत्यव्रत पूजा होती जी भीमाजी पाटलांनी केलेली आहे, साईबाबांच्या हयातीत केलेली आहे, ती सुरू व्हावी. किंवा असे वेगवेगळे माहिती आहे. साईबाबांच्या समोर जी जे गाणी गायली होती, अब्दुल करीम जे गायक होते त्यावेळेचे विख्यात गायक होते, ती गाणीची रेकॉर्ड पुन्हा ती गाणी पुन्हा हे करून ती भाविकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. असे वेगवेगळे हे मांडलेलं आहे त्यात. मला वाटतं हे या पुस्तकातून आपण भाविकांना साईबाबा जेव्हापासून आले तेव्हापासून तर आत्तापर्यंत कालपर्यंतचा इतिहास आपण त्यात ॲड केलेला आहे. त्यात समाधी शताब्दी वर्ष ही पण इव्हेंट आलेली आहे. साईबाबांची 25वी, 50वी, 75वी आणि 100वी या सगळ्या पुण्यतिथींचे आपण त्यातले बारकावे आपण भाविकांना उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप छान प्रकारे काकांनी बुक आहे लिहिलेली आहे. त्याच्यात खूप छान प्रकारे आपल्याला डिस्क्राईब केलेलं आहे. आणि ॲक्च्युली जर समजा आजच्या काळात मी सांगू इच्छित आहे की जसे माझे क्लासमेट्स आहे किंवा अजून दुसऱ्या क्लासेसचे जे स्टुडंट्स असतात त्यांना ॲक्च्युली हिस्ट्री हे काहीतरी खूप डिफिकल्ट असतं किंवा मेमराईज करता येत नाही. पण ह्याच्यात 3 भाग बनवलेले आहे. त्या 3 भागात स्पेसिफाईड केलेलं आहे की बाबा कसे होते व आता यांनीच सांगितलं की बाबांच्या काळापासून ते कालपर्यंत ह्याच्यात सर्व माहिती दिलेली आहे. म्हणून ही खूप चांगल्या प्रकारे या बुक लिहिलेली आहे. तर काका आता एक पर्सनल क्वेश्चन की तुम्हाला लहानपणापासून पत्रकारितेचा शौक होता किंवा तुमची इच्छा होती किंवा हॉबी होती का अजून काहीतरी होतं असं? नाही, लहानपणापासून मला पत्रकारितेचं आकर्षण होतं, पण आपण होऊ असं कधी वाटलं नव्हतं. मी जेव्हा सामाजिक काम करायचो तेव्हा मी बोर्ड लिहायचो. म्हणजे जे मारुती मंदिरासमोरचे जे बोर्ड आहेत त्या बोर्डावर माहिती लिहिणं किंवा वेगवेगळ्या नेत्यांना पत्र पाठवणं हे मी करायचो. मग त्यातून मला अनेक जे इथे विठ्ठलराव शिंदे म्हणून आहेत त्यांनी सांगितलं तू हे सगळं लिहितो हे करतो मग तू पेपरचंच का काम करत नाही. आणि मग त्यांनी ते एक तरुण भारतचं काम मला करायला सांगितलं आणि तेव्हापासून मग मी ते पेपरच्या माध्यमात उतरलो. तर काका आता साधारणतः तुम्हाला किती मुलं आहेत? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तर जसं तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला एक प्रेरणा भेटलेली आहे आणि खूप लकीली अशी प्रेरणा भेटते कोणाकडून तरी. तर तुम्हाला काय वाटतं तुमचे जे पोरं आहे, जे तुमच्या 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, यांनी पुढे जाऊन काय करावं किंवा ॲट द प्रेझेंट सिच्युएशन कोविड-19 मध्ये किंवा आत्ता काय करावं? मी पहिल्यापासून माझं या विचाराचं आहे की ज्यांनी त्यांनी ज्याचे त्याचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. आपण त्यांना फक्त ते निर्णय ते पुढं जाण्यासाठी किंवा त्यात काही त्यांना अडचण आली तर आपण त्यांना मदत करणं एवढीच माझी भूमिका आहे. आता जी मोठी मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि विशेष म्हणजे तिने या पुस्तकावर तिनं जे जे मी चॅप्टर केले त्यावर तिने कविता केलेल्या आहेत. म्हणजे काही चॅप्टरचं काम पण तिचं पूर्ण झालेलं आहे. ती एकदम शीघ्र कवी आहे. ती तातडीनं त्या कविता करते. या पुस्तकाचं एडिटिंग पण तिने केलेलं आहे. जी दुसरी मुलगी आहे ती MA झालेली आहे आणि तिचं स्पर्धा परीक्षांचं ध्येय आहे त्या आणि त्यामुळं ती त्यात आहे. आणि मुलगा आहे युगंधर, तो त्याला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे.
तो MSc फिजिक्स करतोय पुणे विद्यापीठात, त्याला खगोलशास्त्राविषयी आकर्षण आहे. आणि जी दुसरी मुलगी आहे चारुशीला, तिला स्पर्धा परीक्षेत आकर्षण आहे. ते दोघं त्या पद्धतीने त्यांचं करतायत. आपण त्यांना जिथे काही कमी पडेल, जिथं आपली आवश्यकता असेल ती मदत करतोय. तर काका, आता मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, तुम्ही जे उत्तर दिलं ते जरासं खूप छान होतं, कारण की ह्याच्यातून कळतं की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मुलांना सपोर्ट केलेला आहे. ह्याच्याने दिसतं की तुमचे गुण कसे त्यांच्यात उतरलेले आहे. जसं तुम्हाला पत्रकारितेत आवडतं, तर तसं तुमची मुली जी कविता लिहिते, तर तिने देखील तो गुण तुमच्यातून घेतलेला आहे. मग दादा आहे, तो अभ्यास करतो, त्याला पण केमिस्ट्री, सायन्स या सर्व मध्ये ह्याच्यात, हो, फिजिक्स, तर ह्याच्यात इंटरेस्ट आहे. तर तुमचे जो नॉलेज आहे तो गुण दादात उतरलेला आहे. खूप छान प्रकारे ही अशी फॅमिली आहे आणि खूप छान वाटतं हे ऐकून की आज देखील असं कुणीतरी आहे जे आपल्याला असं सांगतं की आपण करावं. तर काका, 2022 शिर्डी नगर पंचायत निवडणुकीबाबत तुम्ही काय सांगाल? इतर शहरांची आणि शिर्डीची तुलना होणं शक्य नाही. मला वाटतं इथे आता नगरपालिकेची जी निवडणूक लागते, अनेक जण इच्छुक आहेत. पण मला वाटतं लोकांनी असे ठरवलं पाहिजे की पक्ष कोणताही असो, की आपण अशा माणसाला निवडून देऊ की जो शिर्डीची प्रतिमा मलिन होणार नाही, साईबाबांच्या शिकवणुकीला धक्का लागणार नाही. इथं येणारा जो साई भक्त आहे, तो प्रत्येक साई भक्त हा, याच्यात आपण साईबाबा शोधला पाहिजे. जेव्हा आपण प्रत्येक साई भक्तामध्ये साईबाबा शोधू, तेव्हा मला वाटतं या शिर्डीची भरभराट व्हायला काहीही अडचण येणार नाही. आणि ते आपल्याला जे शिर्डीचं जे वैभव आहे ते पुन्हा प्राप्त होईल. तर असा विचार करणारी शिर्डीचा, आता इथं शिर्डीला जे भाविक येत आहेत, इथं फक्त दर्शनानंतर काही सुविधा नाहीत, तर ते संस्थांवर प्रेशराईज करून, संस्थांना आग्रह करून इथल्या शिर्डीतल्या सामान्य माणसांना सुद्धा 1-2 मंत्र्यांची घनिष्ठ संबंध असतो, पर केंद्रापर्यंत, राज्यापर्यंत, देश विदेशात शिर्डीच्या लोकांचे संबंध आहेत. हे जे लोक आहेत, हे राजकीय लोक आहेत किंवा इथले जे सामाजिक विचार करणारे लोक आहेत, ग्रीन अँड क्लीन शिर्डीसारखे लोक आहेत, यांनी जर सामाजिक यांचं जर वजन वापरलं, सगळ्यांनी, बरेच जण वापरतायत, पण ते असं जर वापरलं तर मला वाटतं शिर्डीची प्रगती जी आहे याच्या 10 पट होईल. आणि इथं येणारा जो भाविक आहे त्याचं इथं मनोरंजनाचं साधन होईल. आलेला भाविक फक्त दर्शन नाही, आता इथे तो 1-2 दिवस राहील, त्यामुळे शिर्डीचं अर्थकारण पण दुप्पट होईल, इथला रोजगार वाढेल. त्यामुळे इथे जो आता अलीकडच्या काळात जो गुन्हेगारी वाढली आहे, ती कमी करण्यासाठी सुद्धा सगळे सामाजिक प्रयत्न व्हायला पाहिजे. अशा विचाराचे लोक शिर्डीत, पक्ष कोणताही असो, अशा विचाराचे लोक निवडून आले पाहिजेत. तर काका, 20 वर्षांपासून माननीय विखे पाटील यांच्या गटातून अध्यक्ष असतो, तर तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे आता समीकरण होईल व व्हायला पाहिजे तुमच्या मताने? नाही, व्हायला पाहिजे याला काही आपल्याकडे काही हे नसतं, पण आत्ताचं जे चित्र बघता असं वाटतं की भाजप आणि महाविकास आघाडी अशी लढत होईल. म्हणजे त्यात काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, हे विरुद्ध भाजप, त्यात जुने नवे भाजप, असा संघर्ष होईल असं तूर्त तरी दिसतं. निवडणुकीच्या यात काय असतं, शेवटच्या क्षणापर्यंत सगळं बदलत असतं. आता अजून निवडणूक लागायला अजून कदाचित 2-3 महिने आहेत, त्यामुळं अजून खूप काही बदल होऊ शकतात. त्याच्यावर आत्ताच भाकीत करणं हे काही योग्य होणार नाही. तर काका, जसं तुम्ही अपडेटेड आहात खूप, आणि माझी अशी थिंकिंग आहे की एक पत्रकार जो असतो तो अपडेटेड असतो, तो मेसेज देण्यासाठी किंवा कोणाला काहीतरी, म्हणजे स्टुडंट्सला स्टडी किंवा एक प्रेरणा स्तोत्र देण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो एक पत्रकार. सोसायटीमध्ये तो खूप महत्त्वाचा असतो. तो एक असतो जो आपल्याला अपडेट करत असतो, आपल्याला कितीतरी प्रेरणा स्तोत्र देत असतो, तो आपल्याला सपोर्ट करत असतो की आपली जी सोशलिझम आहे ती कशी आहे. तर त्याच्यात तुमच्यासारखा पत्रकार खूप छान, ज्यांनी इतकी चांगली पुस्तक लिहिलेलं आहे, तर मला खरंच वाटतं की तुमच्याकडून एक असा प्रेरणित मेसेज युवकांना किंवा माझ्या वयाचे जे मुली आहेत त्यांना भेटावा. तर तुम्ही त्यांनी त्यांच्या स्वप्नाविषयी किंवा त्यांचं ड्रीम जे आहे ते कशा प्रकारे असं मिळून घ्यावं. शिर्डीत
माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी गेले आत्तापर्यंत बघतो शिर्डीतल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे. पण होतं काय की इथे जो झटपट पैसा मिळतो किंवा कमी श्रमात मिळतो, त्यामुळं बरेच जण आकर्षित होतात. आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊ देत नाही, त्यांना व्यवसायाला लावतात. हॉटेल सांभाळ, दुकान सांभाळ, त्यातच त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती खर्ची पडते. आणि इथे नंतर काही दिवस चालल्यानंतर तो भाड्याने देतो आणि मग तो फक्त बसून खातो. मग त्यात काय त्याची निष्क्रियता वाढते. तर मला वाटतं इथले जे चांगली जी तरुण आहे, चांगली बुद्धिमान आहे, इथे तुम्ही बघा अलीकडचे 1-2 अपवाद जर वगळले, समजा विनायक कोते असेल, तो आपला IAS झालेला एक आणखी कोते असेल, किंवा इकडे एक पानमळ्यातला एक सध्या API असलेले कोते असतील, हे असे काही अपवाद वगळता इथे स्पर्धा परीक्षांचं कुणी अवलंब करत नाही. इथली आर्थिक क्षमता आहे, तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकता, देशविदेशात जाऊ शकता. हे पण याकडे मला वाटतं इथं फारसं गांभीर्याने बघितलं जात नाही. आता कॉलेजसुद्धा शताब्दी वर्षात झालं, म्हणजे शिर्डीसारखं जे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे तिथंसुद्धा कॉलेज व्हायला इतकी वर्ष लागली. म्हणजे हे तसं एक दृष्टीने जे यशोकांतिका आहे. इथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. आणि त्यानंतर आम्हाला जे भाई ठाकूर आहेत याचे निवारा, त्यांनी त्यांचं ते उपलब्ध करून द्यायचं ठरवलं होतं. सगळं आम्ही त्याचा प्रोजेक्ट पण बनवला होता. पण ते नंतर आम्हाला त्यासाठीचे काही जे कोचिंग स्टाफ आहे तो न मिळाल्यामुळं ते बारगळलं. मग तेच त्यांनी ते संस्थानला त्याच भावनेने ते संस्थानला अर्पण केलं की इथं IAS एक हे व्हावं, कोचिंग सेंटर व्हावं. इथून राज्यभरातले जे सिलेक्टेड काही मुलं असतील त्यांना इथं त्यांचं राहण्याचं, निवासाचं, म्हणजे निवास, त्यांना लायब्ररी वगैरे सगळं उपलब्ध करून देऊन आपण त्यांना इथून मोफत त्यांना असे तयार करावेत, जेणेकरून महाराष्ट्राचा जो केंद्रातला किंवा IAS मधला जो UPSC मधला जो टक्का वाढेल त्यासाठी प्रयत्न व्हावे. असं ते होतं. ग्रामीण मुलांना सगळ्यांना शहरात जाणं शक्य होत नाही, त्यांना ती इथं संधी उपलब्ध होईल त्यासाठी त्यांनी संस्थानला पण ते दिलं आहे. पण संस्थांनी गेल्या 3-1 वर्षात त्याबाबत काही केलेलं नाही. मला वाटतं त्या दृष्टीने पण सामाजिक जोर लागला पाहिजे की ती स्पर्धा परीक्षा केंद्र आहे ते पण सुरू झालं पाहिजे. इथं जे मुलं आहेत त्यांनी वेगवेगळे व्यवसायाचे मार्ग हाताळले पाहिजे. तेच फोटोलॉकेट आणि तेच हॉटेल आणि तेच लॉजिंग हे करण्यापेक्षा आता आपण कोविडच्या काळात अनुभवलं की इथे भक्त आला तर सगळं चालणार आहे. आपले थोडक्यात आपली पावसावरची शेती आहे. पाऊस आला तर पीक येईल असं आहे. इथं भक्त आला तर व्यवसाय. मला वाटतं असं न करता इथले जे विद्यार्थी आहे यांची जी गुणवत्ता आहे, यांची बुद्धिमत्ता आहे, यांनी थोडं बाहेर पडलं पाहिजे. थोडं वेगळ्या पद्धतीने व्यवसाय केले पाहिजे. भक्ताशी चांगलं कसं वागता येईल या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. आणखी असं मला वाटतं की थोडे नवीन मार्ग इथल्या तरुणाईंनी हाताळले पाहिजे. खूप छान काका, तुम्ही हा जो मेसेज दिलेला आहे, अगदीच तुम्ही ॲट द प्रेझेंट टाइम काय करायला पाहिजे हे पण सांगितलेलं आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्या बुकविषयी जाणून. आणि खरंच मी सगळ्यांना ॲडवाईस देते की त्यांनी जो टाइम भेटेल, जो फ्री टाइम आपण वेस्ट करत असतो गॅजेट्समध्ये, मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओ गेम्समध्ये, तो टाइम जर आपण ह्या बुकमध्ये इन्व्हेस्ट केला किंवा दुसरी कोणती तरी बुक, तो आपल्याला खूप बेनिफिशियल असेल आपल्यासाठी. मुलांनी वाचन वाढवलं पाहिजे. अगदीच. तर काका, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्या बुकविषयी जाणून. थँक्यू सो मच. तुला पण मला अशा शुभेच्छा द्यायच्या आहे की तू इतक्या लहान वयात इतकं चांगलं अँकरिंग करते, चांगलं म्हणजे चांगली मुलाखत घेते, जी वर्षानुवर्ष या व्यवसायात राहून पण घेणं अशक्य असतं, की अवघड असतं. मला वाटतं तुला पण खूप चांगलं फ्युचर आहे. तुला पण मी असं ऐकलं आहे की तुला स्पर्धा परीक्षेतून IAS व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे. मी साहेबांना अशी प्रार्थना करेल की तुला हे यश नक्की मिळो आणि आमचा सर्वांचा आम्हाला अभिमान वाटेल असं काम तुझ्या हातून हो, असे मी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच काका. तर आता तुम्ही एक पत्रकार आहात. तुम्ही जे मेसेज दिला ना काका, त्याच्यानी खूप छान वाटलं की मी तुम्हाला भेटतीये. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला माझ्याविषयी काय वाटलं व तुमचा एक ऑटोग्राफ मला भेटू शकेल का? जरूर जरूर जरूर. सर चालेल. तर चला, पुढच्या संडेला भेटूयात कोणाला तरी. ओम साईराम. इथं करू. हो.